एखाद्या चित्रकाराने भिंतीवरती काही असं चित्र बनवलंय आणि त्या चित्रातले कॅरेक्टर्स आपोआप हालतायत, फिरतायत, बोलतायत. असं कधी झालंय का? नाही ना? तर चला असंच काहीतरी भन्नाट आज मी तुम्हाला दाखवणार आहे. तुम्ही इथे बघू शकता या भिंतीवरती एक चित्र बनवलेलं आहे. पण हे चित्रामधले कॅरेक्टर्स आपोआप हालायला लागतील. दिसतंय तुम्हाला? हे कसं झालं हे मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करेन. तर आज आम्ही आलो आहोत मायामीमधील विनवूड वॉल आर्ट बघण्यासाठी. हे एक आर्ट म्युझियम आहे. आता हा जो पांडा आहे ना, हा कम्प्लिटली ट्रॅशमध्ये टाकलेल्या वस्तूंपासून बनवला आहे. हाऊ कूल इज दॅट. आणि इथे खूप सुंदर आर्ट तुम्हाला बघायला मिळतात. त्याच्यामध्ये सगळ्यात मेन ग्रॅफिटी आर्ट आहे जे भिंतींवरती केलेलं आहे. पण आता मी तुम्हाला दाखवते काचेवरचं आर्ट. काच घेऊन त्या काचेला अशा पद्धतीने तडे मारलेत की त्याच्यामध्ये वेगवेगळे चेहरे दिसतात. कॅन यू बिलीव्ह इट? ही एक अख्खी काच आहे ज्याला फक्त तडे मारून चेहरे तयार केलेत. बाय द वे हा तिसरा चेहरा प्रियंका चोप्रासारखा वाटतोय की नाही मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आता येऊयात त्या हलणाऱ्या फिरणाऱ्या आर्टकडे. तर तुम्ही इथे बघा एक रॅन्डम चित्र आहे. या चित्रामधले हे कॅरेक्टर्स लाईव्ह आले. कसे? तर तिथे एक बारकोड असतो तो स्कॅन करायचा आणि ज्यावेळेस तुम्ही तुमच्या फोनचा कॅमेरा ऑन करता तर आणि त्या चित्राला ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओ बनवायला जाता त्यावेळेस ते कॅरेक्टर्स सगळे आपोआप हलायला लागतात. हाऊ कूल इज दॅट, राईट? लहान मुलांना हे सगळं बघण्यामध्ये एक्सपिरियन्स करण्यामध्ये खूप मजा येते. हे म्युझियम इतर आर्ट म्युझियमसारखं बोरिंग नाही आहे. मुलं तिथे भरपूर एन्जॉय करतात. जर तुम्ही मायामी ट्रिप प्लॅन करत असाल तर हे तुम्ही नक्की करू शकता. मी रेकमेंड करेन.